हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू आवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मेथीची मठरी किंवा मेथीची क्रिस्पी पुरी पण तुम्ही बोलू शकता. ही पुरी क्रिस्पी पुरी तुमची महिनाभर आरामात टिकते आणि तुम्ही कुठे लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. अजिबात तेलकट होत नाही ही पुरी. सो त्यासाठी आपण इथे ताजी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून. मेथी घेताना ही पुढची पानंच घ्यायची आहेत, देठ घ्यायचे नाही आहेत. सो अशी ही आपण 1 कप मेथी घेतलेली आहे आणि त्याच कपाने आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मेथीच्या डबल आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे बघा. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि 1 चमचा आपण साखर टाकलेली आहे. साखरेने तुमच्या पुरीला छान शाईन येते, म्हणून साखर टाकायची आहे. आणि 1 चमचा ओवा असा हातावर चोळून टाकायचा आहे, जेणेकरून तुमच्या ओव्याचा स्वाद पिठामध्ये उतरेल. आणि आता आपण अर्धा चमचा काळी मिरीची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे. जिरा थोडासा भरडच टाकायची आहे आणि 1 चमचा आपण तीळ टाकलेले आहेत आणि 2 चमचे आपण पोहे घ्यायचे. 2 चमचे आपण इथे बारीक 0 नंबरचा रवा टाकलेला आहे. आता आपण याच्यात कडकडीत मोहन घालणार आहोत. त्यासाठी आपण इथे तेल गरम करून घेऊया. त्या आपण ह्या साईजच्या 3 पळ्या आपण तेल टाकलेलं आहे. आता याला छान आपण कडकडीत गरम करून घेऊया. आता किती तेल गरम झालं हे चेक करूया. हां, छान एवढाच टेम्परेचर पाहिजे आपल्याला. आता आपण चमच्याच्या साह्याने हे पूर्ण मिक्स करून घेऊया पिठामध्ये. पण ती मेथी घेतलेली ती छान आपण बारीक चिरून घेणार आहोत. हे बघा. आता ही चिरलेली मेथी आपण या पिठामध्ये मिक्स करायची आहे आणि पूर्ण पिठामध्ये ती अशी चोळून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या मेथीचा स्वाद त्या पिठामध्ये उतरेल आणि पूर्ण मोहन तुमच्या पिठाला लागेल. हे बघा, मोहन पण आपलं परफेक्ट झालेलं आहे. इथे आपण गव्हाच्या पिठाचाच वापर केला, त्याच्यामुळे मोहन जरा बऱ्यापैकी जास्तच टाकायचं आहे. जर तुम्ही मैदा घातला तर मोहन कमी घातलं तरी चालेल, पण आपण इथे सगळं गहू घेतलेला आहे, गव्हाचं पीठ, त्यामुळे आपण मोहन थोडं जास्त घातलेलं आहे. हे बघा, आपलं बरोबर झालेलं आहे. आणि ज्या कपाने आपण पाणी घेतलेलं त्या कपाने आपण मळायला पाणी घेणार आहोत. आता किती पाणी लागतं आहे आपण बघूया. हे पीठ जरा घट्टच मळायचं आहे, कारण की तुमच्या पुऱ्या तेलकट नाही होणार. हे बघा, घट्टच मळायचं आहे. जर तुमचं पीठ पातळ झालं तर तुमची मठरी तेल खेचू शकते आणि एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आता आपण याला आपण झाकून ठेवणार आहोत अर्धा तास. अर्धा तासानंतर आपण पुन्हा एकदा याच्यावर मळून घेणार आहोत परातीमध्ये. आता याचे चपातीच्या आकारा एवढे गोळे करायचे आहेत आणि मोठी आपण चपाती लाटून घेणार आहोत. आणि एकदम पातळ चपाती लाटायची आहे, कारण की तुमची क्रिस्पी पुरी होईल, म्हणून एकदम पातळ लाटायची आहे. हिंदीमध्ये याला मठरी पण बोलतात आणि आपल्यामध्ये आपण पुरी बोलतो. क्रिस्पी पुरी बोलू शकतो याला. मेथी किती छान दिसते या चपातीवरती. अशी आपण
आपली मटरी फुगू नये म्हणून ह्याला आपण चमच्याच्या साहाय्याने असे होल पाडून घेणार आहोत. हे बघा, असे होल पाडून घेतले की आपली मटरी फुलणार नाही. आता याला आपण ग्लासाच्या साहाय्याने याच्या पुऱ्या पाडून घेऊया. एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या बघा, आपल्या पुऱ्या रेडी आहेत. एका चपातीमध्ये 6-7 पुऱ्या निघतात. आता आपण इथे चेक करूया आपलं तेल तापलं की नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे. गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे. आता आपण अशा पुऱ्या तेलामध्ये सोडूया. एक मिनिटानंतर आपण पुरी आपल्या पलटी करणार आहोत. ह्या रेसिपीला खूप कमी वेळ लागतो आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि खूप टिकणारी आहे आणि हेल्दी पण म्हणू शकता तुम्ही. आपल्या या पुऱ्या रेडी आहेत. कलर चेंज झालेला आहे पुऱ्यांचा. हे बघा, टिश्यूवरती काढला आपण, पण याच्यावरती अजिबात तेल दिसत नाही आहे. अशाच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. ह्या बघा, आपल्या पुऱ्या रेडी आहेत आणि आम्ही अर्ध्या समोस्यांचे आकार दिलेले आहेत. अशा छान अशा आपल्या मेथीची मटरी किंवा क्रिस्पी पुरी रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय.